A very good morning, dear students, and welcome to today's English session. In today's English session, we are going to see to the explanation of the lesson A Play Part 1. Let's begin. A king's court, the court awaits the arrival of the king. Two guards are standing फ्रंट राईट ऑफ द स्टेज. राजाचा दरबार आहे आणि दरबारी राजाच्या आगमनाची वाट पाहत आहेत. स्टेजच्या उजव्या बाजूला समोर दोन पहारेकरी उभे आहेत. बी अलर्ट, द किंग इज अबाउट टू अराईव्ह. पहिला पहारेकरी दुसऱ्या पहारेकऱ्यास म्हणतो, सावधान, राजे साहेब येत आहेत. हू वॉन्ट्स टू बी अलर्ट? दुसरा पहारेकरी म्हणतो, कोणाला येथे सावध व्हायचंय? लाईफ सीम्स लाईक वन लॉंग स्लीप इन दिस लँड. या भूमीत जीवन म्हणजे खूप लांब अशी मोठी झोप आहे. आय एम ॲट ईज ऑल डे दो आय एम अ गार्ड. मी निवांत असतो. जरीही मी पहारेकरी असलो तरी मी दिवसभर काय असतो? निवांत असतो, असं दुसरा पहारेकरी म्हणतो. पहिला पहारेकरी म्हणतो, हाऊ बोरिंग. I wonder if some interesting drama will unfold at the court today. किती कंटाळवाणं आहे हे. आज या दरबारात काही मजेशीर नाट्य घडेल का? तसं झालं तर सगळं वातावरण उल्हासित होईल. It would enliven the atmosphere. दुसरा पहारेकरी म्हणतो, I would be equally happy if there was none. असं काही झालं नाही तरी मला तितकाच आनंद होईल, असे दुसरा पहारेकरी म्हणतो. तेवढ्यात एक शिष्य सगळीकडे पाहत पाहत प्रवेश करतो. पहिला पहारेकरी म्हणतो, थांब, कोणी परका दिसतोस तू, तुझी ओळख सांग. यू आर राईट, असं शिष्य म्हणतो. बरोबर आहे तुझं, मी पाहुणाच आहे येथे. तुमच्या राज्याच्या पूर्वेला घनघोर नावाचं जे अरण्य आहे तिथल्या विद्वान साधूचा मी शिष्य. I am a visitor here, a disciple of the wise sage from the Ghangor forest which lies to the east of your kingdom. असा तो शिष्य पहारेकऱ्यांना सांगतो. पहारेकरी म्हणतात, what brings you here? येथे का आला आहेस? शिष्य सांगतो, I have heard amazing stories about this kingdom of Andher Nagri and King Chopat. शिष्य म्हणतो, हे अंधेर नगरी राज्य आणि त्याचा राजा चौपट यांच्याविषयी मी आश्चर्यकारक गोष्टी ऐकल्या आहेत. आय एम एस्पेशली इम्प्रेस्ड बाय द फॅक्ट दॅट एव्हरीथिंग इन द मार्केट इज सोल्ड ॲट द सेम प्राईस. विशेष करून इथल्या बाजारात प्रत्येक वस्तू एकाच किमतीला विकतात. ही गोष्ट ऐकून तर मी थक्कच झालो. नो कॉम्प्लिकेशन्स, काही गोंधळ नाही आणि कटकटच नाही. यू हॅव हर्ड राईट. इन आवर लँड यू कॅन बाय द मोस्ट रिच अँड डेलेक्टेबल स्वीट्स फॉर द सेम प्राईस. पहिला पहारेकरी म्हणतो, बरोबर ऐकलंस तू. आमच्या या राज्यात सर्वात महाग आणि स्वादिष्ट मिठाई तेवढ्याच मापाच्या भाजीच्या किमतीत मिळते. टकासेर भाजी, टकासेर खाजा. आपण तर त्यामुळे खूप खुश आहोत. आयुष्य सोपं होतं त्याने. आय एम क्वाईट हॅपी अबाउट इट, असा तो पहारेकरी म्हणतो. इट मेक्स लाईफ इझी. त्यामुळे आयुष्य जे आहे ते कसं होतं? सोपं होतं. सो इट शुड. इट वुड बी अ गुड आयडिया टू सेटल इन दिस लँड. मग शिष्य म्हणतो, ते बरोबर आहे. तेव्हा याच राज्यात वास्तव्य करावं ही छान कल्पना आहे. बट फर्स्ट आय वुड लाईक टू अटेंड द कोर्ट टुडे अँड पे माय रेस्पेक्ट्स टू द मायटी किंग चौपट. शिष्य म्हणतो, पण आज प्रथम मी दरबारात हजर राहावं आणि महाराज चौपटना आदरपूर्वक मुजरा करावा, असं म्हणतो. यू मे स्टँड देअर विथ दोज पीपल हू आर इन अ क्यू. मग दुसरा पहारेकरी म्हणतो शिष्याला, तुम्ही तिकडे रांगेत उभ्या असलेल्या लोकांमध्ये जाऊन उभे राहा. तेवढ्यात राजा चौपट येतात. लेट द कोर्ट बिगिन. द फर्स्ट कंप्लेनंट. आणि राजा येतात आणि दरबाराचा आरंभ होऊ द्यात, असे म्हणतात.
जस्टिस, ओ मोस्ट ग्रेट किंग, आय बेग फॉर जस्टिस. तेवढ्यात एक फिर्यादी येतो. तो चोर असतो आणि तो म्हणतो, न्याय, हे थोर महाराजा, मला न्याय हवाय, मी न्यायाची भीक मागतो. काय आहे तुझी तक्रार, असे राजा त्याला विचारतात. इन दिस ग्रेट लँड ऑफ अंधेर नगरी, माय फ्रेंड अँड आय हॅव बीन ट्रूली हार्ड वर्किंग ऑनेस्ट थीव्स. तर तो चोर म्हणतो, महाराज, या महान अंधेर नगरीत मी आणि माझा मित्र खरेखुरे कष्टाळू आणि प्रामाणिक चोर आहोत. ऑल दीज इयर्स वी हॅव बीन ट्रू टू आवर प्रोफेशन. इतकी वर्षे आम्ही आमचा व्यवसाय सच्चेपणाने करीत आहोत. अँड व्हॉट इज आवर रिवॉर्ड, आणि त्याचं काय फळ मिळावं आम्हाला? लास्ट नाईट विथ ग्रेट एफर्ट्स वी मेड अ होल इन द वॉल ऑफ अ मर्चंट्स हाऊस. काल रात्री एका व्यापाराच्या घरातले सर्वजण बाहेर गेलेले असताना त्याच्या घराच्या भिंतीला मोठ्या कष्टाने आम्ही भोग पाडले. When all his family were away, my friend peered through that hole into the house when suddenly the wall collapsed. तर माझा मित्र त्या भोकातून घरात डोकावून पाहायला लागला तर अचानक ती भिंत कोसळली. अँड माय फ्रेंड वॉज इन्स्टंटली किल्ड. आणि माझा मित्र तिथे त्या भिंतीखाली मेला. आय हॅव लॉस्ट माय ओनली फ्रेंड अँड पार्टनर. माझा एकुलता एक मित्र आणि धंद्यातला भागीदार मी गमावला. ओ किंग, इट्स द मर्चंट्स फॉल्ट फॉर लिव्हिंग इन अ हाऊस विथ सच वीक वॉल्स. राजासाहेब, अशा कच्च्या भिंतीच्या घरात राहणं ह्या त्या व्यापाराचा गुन्हा आहे. फेच द मर्चंट ॲट वन्स. राजा म्हणाले, त्या व्यापाऱ्याला ताबडतोब शोधून आणा. द मर्चंट मस्ट बी हँग्ड. प्राणासाठी प्राण, त्या व्यापाऱ्याला फाशी दिलीच पाहिजे. मर्सी ओ नोबल किंग. व्यापारी येतो आणि म्हणतो, हे महान राजा, कृपा करा. आय हॅड नो इंटेन्शन ऑफ किलिंग दीज स्किल्ड प्रोफेशनल्स. कृपा करा, या कुशल धंदेवाईकांना मारण्याचा माझा हेतू नव्हता. इट इज नॉट माय फॉल्ट दॅट द वॉल ऑफ माय हाऊस कोलॅप्स्ड. माझ्या घराची भिंत पडली हा माझा दोष नाही. माय हाऊस हॅज बीन रिसेंटली बिल्ड. माझं घर नव्यानंच बांधलेलं आहे. इट इज द फॉल्ट ऑफ द ब्रिक लेयर हू केअरलेसली बिल्ड्स सच अ वीक वॉल. निष्काळजीपणाने अशी कच्ची भिंत बांधणाऱ्या गवंड्याचा हा दोष आहे. ब्रिंग द केअरलेस ब्रिक लेयर इमिडिएटली. राजा म्हणतो, त्या निष्काळजी गवंड्याला ताबडतोब हजर करा. ही मस्ट हँग फॉर हिज फॉल्ट. त्याच्या गुन्ह्यासाठी त्याला फाशी झालीच पाहिजे. ओ मोस्ट किंग, लॉर्ड अँड किंग. तेवढ्यात गवंडी येऊन म्हणतो, अति दयाळू देवा, महाराजा, आय बेग यू, डोंट सेंड मी टू द गॅलोज. दया करावी, मी भीक मागतो, मला सुळावर चढवू नका. आय अग्री दॅट आय बिल्ड द वॉल विच कोलॅप्स्ड अँड किल्ड अ मॅन. मी बांधलेली भिंत पडली आणि एक माणूस मेला हे मला मान्य आहे. बट इट वॉज नॉट ड्यू टू माय केअरलेसनेस. पण हे माझ्या निष्काळजीपणानं झालेलं नाही. द मोटर विच आय यूज टू ले द ब्रिक्स वॉज ऑफ व्हेरी पुअर क्वालिटी. विटा लावण्यासाठी मी जो चुना वापरला तो अगदी हलक्या प्रतीचा होता. देर वॉज टू मच ऑफ वॉटर मिक्स्ड इन इट. त्यात खूप पाणी मिसळलेलं होतं. इट इज एंटायरली द मोटर मेकर्स फॉल्ट. हा पूर्णपणे त्या चुना बनवणाऱ्याचा दोष आहे. समन द मोटार मेकर ॲट वन्स. राजा म्हणाले, त्या चुना बनवणाऱ्याला लगेच बोलावून आणा. ही मस्ट पे विथ हिज लाईफ फॉर हिज थॉटलेसनेस. त्याच्या अविचारीपणाची किंमत त्याने आपले प्राण देऊन मोजलीच पाहिजे. फॉरगिव्ह मी, ओ मर्सीफुल किंग. मग चुनेवाला येतो आणि मोठ्याने आक्रोश करीत म्हणतो, क्षमा करा दयाळू राजे हो. प्लीज डू नॉट हँग मी. मला फाशी देऊ नका. आय हॅव अ वाईफ अँड 2 यंग चिल्ड्रन. मला बायको आणि 2 लहान मुलं आहेत. हू विल
लुक आफ्टर देम. त्यांच्याकडे कोण बघेल? राजा म्हणतात, युअर केअरलेसनेस हॅज कॉस्ट अ लाईफ. अरे, तुझ्या निष्काळजीपणामुळे एकाचा प्राण गेला. त्याची किंमत तुझ्या प्राणानेच दिली पाहिजेस. नो 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 माय रॉयल किंग. सुनेवाला म्हणतो, नाही महाराज, मला दोषी धरू नका. आय एम नॉट टू blame. The pot which I used to pour water into the mortar had an extraordinarily large mouth. तर ज्या भांड्यातून मी चुन्यात पाणी ओतायचो त्याचं तोंड जरा जास्तच मोठं होतं, असं तो राजाला सांगतो. सो एक्सेस वॉटर पोर्ड डाऊन इनटू द मोटार मिक्सचर. त्यामुळे चुन्याच्या मिश्रणात जरा जास्तच पाणी पडलं. आय वॉज हेल्पलेस. माझा नाईलाज झाला. इट इज द पॉटर्स फॉल्ट फॉर मेकिंग सच अ युजलेस पॉट. हा त्या निरुपयोगी भांडे बनवणाऱ्या कुंभाराचा दोष आहे. लेट द पॉटर बी ब्रॉट हिअर ॲट वन्स. त्या कुंभाराला ताबडतोब येथे आणण्यात यावं. ही मस्ट बी एक्झिक्युटेड फॉर मोल्डिंग सच युजलेस पॉट्स. अशी निरुपयोगी भांडी बनवणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे, असे राजे म्हणाले. कुंभार आला. कुंभार म्हणतो, युअर मॅजेस्टी शो मर्सी टू दिस हंबल पॉटर. महाराज, या गरीब कुंभारावर दया करावी. आय अग्री द पॉट आय मेड अँड सोल्ड टू द मोटर मेकर वॉज अ डिफेक्टिव्ह वन. मी घडवलेलं आणि चुनेवाल्याला विकलेलं ते भांडं चांगलं नव्हतं हे कबूल. बट आय एम नॉट गिल्टी. पण म्हणून मी दोषी नाही. As I was molding that pot, I heard the sweet, delicate tinkling of anklets. मी जेव्हा ते भांडं घडवत होतो तेव्हा पैंजणांचा गोड नाजूक आवाज मला ऐकू आला. As I was molding that pot, it was the money lender's daughter. सावकाराच्या मुलीच्या पैंजणांचा तो आवाज होता. She distracted me just as I was shaping the mouth and it became too wide. तिच्यामुळे भांड्याच्या तोंडाला आकार देताना माझं दुर्लक्ष झालं आणि ते मोठं थोडलं झालं. ब्रिंग द मनी लेंडर्स डॉटर हिअर दिस व्हेरी इन्स्टंट. राजा म्हणाले, त्या सावकाराच्या मुलीला इथे घेऊन या, अगदी लगेच. शी मस्ट बी सेंट टू द गॅलोज फॉर डिस्टर्बिंग दिस पुअर पॉटर ॲट वर्क. गरीब बिचाऱ्या कुंभाराच्या कामात व्यत्यय आणणाऱ्या त्या मुलीला सुळावरच चढवलं पाहिजे. सावकार येतो, म्हणतो, ओ जस्ट किंग. राजे महाराज, माझ्या मुलीला सोडा हो. शी इज माय ओनली चाइल्ड टू बी वेडेड नेक्स्ट मंडे. ती माझं एकुलतं एक मूल आहे आणि पुढच्या सोमवारी तिचे लग्न आहे. ओ डू नॉट फ्रेट. अहो बाबा, घाबरू नका. द किंग विल नॉट हँग मी. राजे मला फासावर देणार नाहीत. युअर मोस्ट एस्टीम्ड हायनेस, आय रेअरली स्टेप आउटसाइड द थ्रेशहोल्ड ऑफ माय होम. राजाला उद्देशून ती मुलगी म्हणते, सर्वश्रेष्ठ आदरणीय महाराज, माझ्या घराच्या उंबरठ्याबाहेर मी क्वचितच पाऊल टाकते. बट ॲज माय फादर सेड, आय एम टू बी मॅरिड नेक्स्ट वीक अँड माय ज्वेलरी इज नॉट रेडी. पण माझे वडील म्हणाले त्याप्रमाणे पुढच्या आठवड्यात माझं लग्न आहे आणि माझे दागिने तर तयार नाहीत. आय हॅड टू गो टू द गोल्डस्मिथ शॉप टू अर्ज हिम टू वर्क फास्टर. सोनाराच्या दुकानात जाऊन त्याला कामाची घाई करण्यासाठी आणि माझे दागिने त्याने मला वेळेवर द्यावेत म्हणून मी जात होते. अँड हँड ओव्हर माय ऑर्नमेंट्स ऑन टाईम. द पॉटर्स शॉप इज ऑन द वे. कुंभाराचं दुकान वाटेत आहे. आय कुड नॉट हेल्प इट. पण माझा नाईलाज होता. इट इज ऑल द गोल्डस्मिथ्स फॉल्ट. सगळा दोष त्या सोनाराचाच आहे. हॅड ही डिलिव्हर्ड माय ऑर्नमेंट्स ऑन टाईम, आय वुड नॉट हॅव बीन फोर्स टू गो पास्ट द पॉटर्स शॉप. त्याने जर वेळेत माझे दागिने दिले असते तर मला कुंभाराच्या दुकानावरून जावं लागलं नसतं. देन सेंट फॉर द गोल्डस्मिथ अँड विदाउट एनी डिले ही मस्ट बी हँग. मग राजे म्हणतात, मग त्या